नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जाती अभ्यासल्या होत्या. आज आपण विभक्ती हा टॉपिक अभ्यासणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने विभक्ती हा टॉपिक सर्वात महत्त्वाचा टॉपिक मानला जातो, कारण की विभक्तीवरती 2 ते 3 प्रश्न तर हमखास विचारलेच जातात. तर चला मग सुरू करूया आपण विभक्ती टॉपिक. विभक्ती म्हणजे काय तर वाक्यातील नाम किंवा सर्वनामांचा क्रियापदाशी असणारा संबंध ज्या विकारांनी दाखविला जातो त्यास विभक्ती असे म्हणतात. कारकार्थ म्हणजे काय? नाम व सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकार्थ किंवा कारक विभक्ती असे म्हणतात. प्रत्यय नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात त्यास प्रत्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलाला ला हा प्रत्यय, चाकूने ने हा प्रत्यय, घरात त हा प्रत्यय. या भागात तुम्हाला फार प्रश्न येत नाहीत, कारण या भागावरती फक्त जर विचारला तर तुम्हाला एखादी व्याख्या देतील आणि ती व्याख्या कशाची आहे किंवा कोणाची आहे हा प्रश्न येऊ शकतो, पण आजपर्यंत फार विचारलेला नाही आहे या भागावरती प्रश्न. तुम्हाला जो दिसत आहे तो विभक्ती प्रत्ययाचा टेबल आहे. हा टेबल किंवा हा तक्ता हा परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. तुम्ही फक्त हा टेबल जरी पाठ केलात तरी तुम्हाला विभक्तीवरती कोणताही प्रश्न कशाही पद्धतीने विचारला तरी तुम्ही तो सोडवू शकता. विभक्ती टेबलमध्ये तुम्हाला दिसत आहेत की 4 कॉलम आहेत. पहिला कॉलम विभक्तीचा आहे, दुसरा कॉलम एकवचन प्रत्यय, तिसरा अनेक वचन प्रत्यय आणि चौथा कारकार्थ आहे. तर आपण एकूण विभक्ती किती आहेत तर 8 आहेत. कोणत्या? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. आता आपण या प्रत्येक विभक्तीचा अभ्यास करायचा आहे. प्रथमा विभक्ती प्रत्यय नाही, कारकार्थ कर्ता. ज्या वाक्यामध्ये कर्ता हा सिंगल येतो, विदाऊट प्रत्यय येतो, ते वाक्य असतं प्रथमा विभक्तीचं. उदाहरणार्थ राम आंबा खातो. इथे राम हे सिंगल आलेलं आहे. समजा वाक्य असं रामाने आंबा खाल्ला, तर राम याला आपण ने प्रत्यय लावला आहे. पण जर वाक्य आहे राम आंबा खातो, राम सिंगल आलेला आहे, विदाऊट प्रत्यय आलेला आहे आणि म्हणून ते वाक्य कशामध्ये जातं? प्रथमा विभक्तीमध्ये, आणि त्याचा कारकार्थ आहे कर्ता. द्वितीय विभक्ती स लाते, स ला नाते, कारकार्थ आहे कर्म. ज्या वेळेला दिलेल्या वाक्यातल्या कर्माला सलाते सलानाते जोडलेलं असतं त्यावेळेला ते वाक्य द्वितीय विभक्तीमध्ये येते. उदाहरणार्थ आहे पोलीस चोरांना पकडतात. पोलीस चोरांना पकडतात. पोलीस कोणाला पकडतायत? चोराला. मग इथे प्रत्यय काय, कर्म काय आहे? चोर. आणि चोर या कर्माला कुठला प्रत्यय जोडलाय? ना. चोरांना पकडतात. ना प्रत्यय लागलेला आहे कर्माला, म्हणून ते वाक्य आहे द्वितीय विभक्ती. तृतीय विभक्ती ने एशी नि शी ही ई करण. करण म्हणजे साधन. करण म्हणजे साधन. उदाहरणार्थ चाकूने पेरू कापला. चाकूने ने प्रत्यय लागलेला आहे. पेरू कापला कोणत्या साधनाने? तर चाकूने. गाडीने मुंबईला आलो. गाडीने ने प्रत्यय लागलेला आहे. मुंबईला येण्याची क्रिया गाडीने झालेली आहे, म्हणजे गाडी हे साधन आहे आणि त्या साधनाला ने प्रत्यय लावलेला आहे. पुढे आहे चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहे स लाते, स ला नाते, संप्रदान. संप्रदान संप्रदान म्हणजे दान करणे. आता जर तुम्ही पाहिलं तर द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखे आहेत. मग दोघांमध्ये फरक कसा ओळखायचा? तर पहिला फरक हा आहे की द्वितीय विभक्तीचे वाक्यामध्ये जे कर्म असेल त्या वाक्याला सलाते सलानाते जोडले असेल, आणि चतुर्थीमध्ये
कर्म सोडून, वाक्यातलं कर्म सोडून इतर शब्दांना जेव्हा सलाते सलानाते जोडलेलं असेल त्यावेळेला ते वाक्य येतं चतुर्थीमध्ये. उदाहरणार्थ, आजीने नातीस गोष्ट सांगितली, किंवा संजय भिकाऱ्याला पैसे देतो, सीतेने रावणाला दान दिले. आता सीतेने रावणाला दान दिले, संजय भिकाऱ्याला पैसे देतो, या वाक्यांमध्ये दान करण्याची भावना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्म सोडून इतर शब्दांना सलानाते सलाते आहे, त्यामुळे ते चतुर्थीमध्ये येतं. पंचमी, ऊन हून, ऊन हून, अपादान. अपादान म्हणजे वियोग, वियोग म्हणजे दुरावा. घरून मैदानात पोचलो, घरून ऊन, ऊन हा शब्द मेन्शन होतो म्हणून ते पंचमीमध्ये आहे. किंवा तिच्या डोळ्यातून पाणी आले, तून ऊन आलं पुन्हा, म्हणजे पंचमी विभक्ती, दुरावा किंवा वियोग. षष्ठी, चा चीचे, झा झीचे, चे चाची, झे झाजी, संबंध. संबंध म्हणजे मालकी. हा माझा भाऊ आहे, हे माझे पुस्तक आहे, ही आमची शाळा आहे, हे आमचे मित्र आहेत. यावेळेला आपण झा, झे, झी किंवा ची, चे हे प्रत्यय जोडतो, त्यावेळेला आपण त्या गोष्टीवर हक्क दाखवतो किंवा मालकी हक्क दाखवतो, त्याला म्हणतात षष्ठी विभक्ती. सप्तमी, तइया, तइया, अधिकरण. अधिकरण म्हणजे स्थान, काळ, वेळ, ठिकाण. तइया, तइयाचं उदाहरण आहे, तळ्यात कमळे उमलली होती, तळ्यात त प्रत्यय लागलेला आहे. घरात खाणारी तोंडे खूप होती, त प्रत्यय लागलेला आहे. इथे तुम्हाला एकतर स्थान दाखवलं जाईल, काळ, वेळ, ठिकाण, याला तुम्हाला प्रत्यय जोडलेले असतील. अधिकरणचा अर्थच आहे स्थान, काळ, वेळ, ठिकाण. संबोधन एक वचन प्रत्यय नाही, अनेक वचन आहे. ओ, नो, हो, हाक. हाक म्हणजे आवाज देणे. उदाहरणार्थ, लोक हो, तुम्ही सजग राहा. राम, शाळेत जा, उद्गारवाचक चिन्ह. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आवाज देऊन बोलवतो त्यावेळेला आपण संबोधन ही विभक्ती अवलंबतो. आता या भागावरती प्रश्न खूप येतात. जर बघा, आपण आता प्रश्नांकडे वळू. प्रश्न असे तयार होतात की तृतीय विभक्तीचे प्रत्यय कोणते? पहिला प्रश्न. किंवा चतुर्थी विभक्तीचे अनेक वचन प्रत्यय कोणते? अधिकरण या कारकार्थाचा अर्थ काय? संप्रदान या कारकार्थाचा अर्थ काय? षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते? किंवा तइया, तइया हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे? ओ, नो, हो या कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? किंवा कोणत्या विभक्तीला फक्त अनेक वचन प्रत्यय आहेत? उत्तर येतं संबोधन. कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात? अशा पद्धतीचे भरपूर म्हणजे कमीत कमी 10 प्रश्न तरी निघू शकतात. त्यामुळे हा टेबल जर तुमचा पाठ असेल तर तुम्ही कोणताही प्रश्न आला तर तुम्ही सहज सोडवू शकता. ठीक आहे. हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.